धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेमुळे गावागावात सध्या एकच गंभीर समस्या निर्माण झाली, ती म्हणजे सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या मध्यभागातून फोडून टाकण्यात आलेले मोठमोठे खड्डे। या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वार घसरून पडत आहेत, तर मोठी वाहने थेट खड्ड्यात अडकत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत। उमरगा शहरापासून ते ग्रामीण भागातील रस्ते अक्षरशः अपघातांना निमंत्रण देत आहेत। हा गुत्तेदार आहे बीडचा। आता बीड बरोबर टक्कर द्यायचं म्हणलं तर अवघड आहे। जो रस्ता खणलेला आहे हा आमचा मेन रस्ता आहे साहेब, आणि ऊसाची वाहतूक देखील ह्याच रस्त्यावर होते। ऊसाचं भरलेलं ट्रॅक्टर अडकलं, त्याच्यामुळे 24 घंटे वाहतूक बंद होती आमच्यात। शेवटी ते ऊस खाली करून लोकांनी बाहेर काढले, ट्रॅक्टरनं आजोरा लोकांनी भरलं, म्हणजे ग्रामपंचायतने आजोरा टाकला। वाघमोडी आयडी आहे आपल्याकडे। बरं, कार्यालयामध्ये किती कर्मचारी अधिकारी आहेत आपल्या? शिवाजी महाराज मी अजून बी दाखवतो तुम्हाला, सगळे अजून बी दाखवतो। माझी विनंती आहे, तुम्ही खोटं बोललो का? माझी चूक कबूल करतो, मी सरळ राजीनामा दिल्यावर मी आलो घरी। लेखी परवानगी तुम्हाला दिली आहे का? तुम्हाला तुमच्याकडे ते परमिशन आहे का असं विचारलं आहे का? नाही आहे का परवानगी? माहिती देतो सर। दिलं ग्रामपंचायतला, ते जर रस्ते जर वाटोळ होत असेल तर काय उपयोग आहे आमचा? योजनेची माहिती तुमच्याकडे काहीच नाही का? आहे, बस सांगा ना, काय माहिती आहे सांगा। जे काही काम तालुक्यातील तुगाव येथील माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते विकासभाऊ कमलाकरराव हराळकर यांनी या भोंगळ कारभाराबाबत गंभीर आरोप केले आहेत। संबंधित विभाग आणि गुत्तेदारांना वारंवार विचारणा करूनही उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याची तक्रार त्यांनी एनटीव्ही समोर केली आहे। पाईप टाकताना आवश्यक ती लेव्हल पाहिली जात नाही, ठराविक मापदंडानुसार पाईप असणे गरजेचे असताना त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे। या कामाची कुठलीही ब्ल्यूप्रिंट नसल्याचा गंभीर आरोपही करण्यात आलाय। विशेष म्हणजे कोणत्याही गावच्या सरपंच किंवा ग्रामपंचायतची परवानगी न घेता हे काम सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। सर नमस्कार। साहेबाची भेट घेतलं का नाही? आपली ओळख? वाघमोडी आपण कार्यालयामध्ये काय पदावर काम करतो? कारकून आयडी आहे आपल्याकडे। बरं, कार्यालयामध्ये किती कर्मचारी अधिकारी आहेत आपल्या? एक वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, 4G। आता सध्या वेळ किती झाला बरोबर? वेळ टाइम बघा। 10:36 10:36। कोण आहे आता कार्यालयामध्ये? किती जण आहेत? गायकवाड आली का? गायकवाड कधी राहतच नाही, नाही, जिल्ह्याला बैठक आहे कार्यालयामध्ये आता सदस्य हराळकर साहेब। मग तुमचं हराळकर सर असेल की? हो सर। आता कार्यालयामध्ये तुम्ही आलात, काय तक्रार घेऊन? नेमकं तक्रार काय तुमची? तक्रार माझी काय, ह्याने जे माझा रोड खणलेत, कोणतं गाव? आमच्या इंटिरियर रोड गावातला, कोणतं गाव? तुगाव। अच्छा, काय नेमकं प्रकरण काय? कॉन्क्रिटीकरण झाल्यावर रोड खणलेत आणि मध्ये घातलेत पाईप, त्याच्यानंतर त्या रोडवर ह्यांनी काही करायला तयार नाही। पाणी पुरवठा योजना? हा, पाणी पुरवठा योजना आहे। आमचं म्हणणं पाणी येईल तेव्हा येईल, पण निदान माझा रस्ता तर दुरुस्त करून द्या। आम्ही एवढं कष्टानं पुन्हा जे म्हणजे पुण्यात तर आमदार कोण, खासदार कोण, हातापाय पडून ते रोड करून घेतलेलं तयार। हा, आता काय रिप्लाय काय आता? त्यांचं काय रिप्लाय नाही, आमचे साहेब नाहीत। जेई तर आम्हाला एकदा भेटलं, त्याच्यानंतर जेई भेटत नाही। प्रत्येक वेळेला मी गेल्या वेळेस ज्यावेळेस आलो त्यांनी एका ह्याच्यावर लिहून घेतलेत माझं सगळं, मोबाईल नंबर हे ते सगळं, तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो म्हणले 10-15 दिवसापूर्वी। यांचा कुठलाही माझ्याशी संपर्क नाही। मी यांना 3-4 वेळेस मला एस्टिमेट तर दाखवा, ब्लूप्रिंट दाखवा। यांच्याकडे बहुतेक ते ब्लूप्रिंट ज्याला म्हणतो आपण, एस्टिमेट ज्यावेळेस एस्टिमेट होते, एस्टिमेट करतानाची ब्लूप्रिंटच नाही यांच्या ऑफिसला, फक्त एस्टिमेट आणि त्या एस्टिमेटच्या आधारेच चाललंय सगळ्यांचं। सर काय यांचं म्हणणं काय सांगतं? आलीची बोट आहेत का? त्याच्यात मी याचं कारण म्हणजे माझ्या गावाला ही तिसरी योजना आहे, थर्ड योजना। 1992च्या अगोदर एक झाली नळ योजना, त्याच्या वाटी कधी आलं नाही पाणी। म्हणजे पाणी पुरवठा योजना ही तिसरी आहे? हा, थर्ड। अजूनही गावाला पाणी नाही। ती योजनेचा जो गुत्तेदार होता, गुरसाहेब बरबडे, ब्लॅकलिस्ट मध्ये गेला बिचारा।
म्हणजे ते 1992च्या आधी 92चे, कारण मी सरपंच असताना मी ते ताब्यात घेतले नाही. मान्य. त्यावेळेसचे सीओ साहेबांनी त्याला ब्लॅकलिस्ट करून टाकले. त्याच्यानंतर 2007च्या नंतर आणि 2007 ते 12च्या मध्ये हां. एक नळ योजना झाली मंजूर. पुन्हा एक योजना आली. हा ती झाली, पण त्याही नळ योजनेचा कधी उपयोग नाही आम्हाला गावकरांना किंवा गावठाण एकला त्यांनाही उपयोग नाही. बरं. आणि आता थर्ड योजना आहे ही तिसरी योजना. ही तिसरी योजना. मग माझं मूळ मुद्दा आहे, वेस्ट मनी का करताय? या लोकांनी एस्टिमेट जे आला असेल MBA लिहावं, सगळं करावं. जे त्यांची अलिखित सिस्टीम आहे त्या सिस्टीमला त्यांनी जाऊन ते काम बंद करून टाकावं. विनाकारण ते फाईल ओपन तुम्ही किती दिवस ठेवणार? म्हणजे वारंवार योजना येतात पण गावाला नाही, पाणी नाही, पाणी येत पुरवठा नाही, होत साहेब. नाही. कधीच- हा काय प्रकार आहे? नवीन वाटतं. आता त्यांना ते बघावं लागेल साहेब. त्या आता असल्या खोलमध्ये आम्ही सर्वसामान्य जाऊ शकत नाही. हं. हां, कारण आम्ही सर्वसामान्य याच्यात गेलो तर आणि आमचे पाय आमच्या गळ्यात लागतात. म्हणजे योजनेच्या नावावर फक्त मलिदा लाटाचं काम सुरू आहे. असं मी म्हणणार नाही, लोक म्हणतात. ठीक आहे. आले का सर? सर नमस्कार. नमस्कार. आपली ओळख सांगा. अक्षय गायकवाड. हं? अक्षय गायकवाड बरं. आपण काय म्हणून कार्यरत आहे? कनिष्ठ अभियंता. तुळगाव गावचे या ठिकाणी ग्रामस्थ आले तर त्यांची अशी तक्रार आहे की 1992ला एक योजना आली, नंतर 2007ला योजना आली, आता ही तिसरी योजना आहे. अद्याप गावाला पाणी पुरवठा होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर सध्या जलजीवन म्हणजे मिशन फक्त योजना येतात, शासनाचा निधी इथं खर्च होतो, पण प्रत्यक्षात ती अंमलबजावणी होत नाही. हे काय प्रकार आहे? सध्या सर कामकाज चालू आहे. सध्या काम थांबलेलं आहे. आता ही तिसरी योजना चालू आहे. हो हो बरं. चालू आहे कामकाज. 2-4 दिवसामध्ये काम चालू होईल. जे थांबलेलं काम आहे, विराज काम वस्तीला थांबलेलं- टाकीचं वगैरे काम झालेलं आहे. हां. डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. हं. नळ कनेक्शन दिलेले आहेत. हं. काही भागात अजून नळ कनेक्शन वरती काढायचे. ठीक आहे. यामध्ये ही जी योजना आहे, नव्याने चांगल्या दर्जाचे जे काही झालेले रस्ते सिमेंट रोड ते सेंटरमधून आधी मध्यभागातून फोडण्यात आलेले आहे. हो बरोबर आहे. बरोबर. त्यामुळं नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. नाही, त्या रस्त्याचं काय आहे सर? बुजवलेत ना सर. नाही सर, म्हणजे काय- खोटं बोलायचं नाही साहेब. मी अजूनही दाखवतो. शिवाजी महाराज- मी अजून बी दाखवतो तुम्हाला सगळे. अजून बी दाखवतो. माझी विनंती आहे, तुम्ही खोटं बोललो का? जे तुमचा काय मुद्दे- एक- राहिलेले असेल साहेब, मूळ मुद्दा कसा आहे याच्यात? तुमचा गुत्तेदार तुमच्या आड्यात नाही. तुमचा गुत्तेदारच तुमच्या आड्यात नाही. जे काही अजून शिल्लक आहेत ना मग का केली ते पण आपण तुम्ही? बुजवून नाही, घेऊ. का केली तुम्ही? जो मला मेन सांगा ना. नाही, का केली? जो मेन रोड आहे तो आपण मला बुजवलेला सांगा, आहे. तुमच्याकडे गव्हर्नमेंट ग्रामपंचायतची लिखित परवानगी आहे का रस्ता खंदाला? सर ग्रामपंचायतची परवानगी लिखित परवानगी आहे का घेतली. तुमच्याकडे? आहे का? आहे का नाही? ठीक आहे, माहिती घेतो साहेब मी. असं तुम्हाला अजून माहिती तुम्ही नाही. का करता? जवळ 2 वर्ष झालं ती योजना चालू आहे. लिखित परवानगी शिवाय तुम्ही रोड खंदू शकता का? का खंदो तुम्ही रस्ता तो? बरं खंदात ते खंदात लेवल मध्ये तुमची पाईपलाईन दिली आहे का? नाही. लेवल मध्ये जायला पाहिजे. तुमच्याकडे त्या लेवलच्या हाईट्स पाहिजे सगळ्या ऑफिसमध्ये. उपलब्ध आहे का ते? हाईट्स उपलब्ध आहेत का तुमच्या लेवलच्या सगळ्या? मेन पाईपलाईन विहिरीपासूनच्या मेन गावात सर आहे का आपल्याकडे ब्लू प्रिंट आहे का? म्हणजे काय ब्लूप्रिंटच नाही ऑफिसला असेल. एस्टिमेट वगैरे आहे अहो, estimate वेगळं. लेवल Estimate करताना लेवल ते वगैरे जे blueprint काही काढावं लागतं, घेतलेले level आहे समजून घ्यावं ते आम्ही लागतं. जॉईन व्हायच्या अगोदर त्याचं काय सर्वे वगैरे जो झालेला आहे तो आमच्या विभागीय कार्यालयाकडे आहे. तुम्ही जॉईन होताना ते फाईल तुम्ही हातावर घ्यायलाच नको होतं. जर पेपर तुम्ही घ्यायला नको आहे. साधा प्रश्न आहे. मी गव्हर्नमेंट सर्व्हंट होतो ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटला. मी सर्व्हिस केली 4-5 वर्ष. मला ते टेबल ऑकवर्ड वाटले म्हणून मी आलो घरी. माझ्यानं ते हँडल करणं झालं नाही. ते मी माझी चूक कबूल करतो. मी सरळ राजीनामा दिल्यावर मी आलो घरी. तुम्ही जर चार्ज घेत असताना त्याची जर लेवल्स नाहीत, त्याचे जर तुमच्याकडे ब्लूप्रिंट नाही, तुम्ही घ्यायलाच नको ना. दिवसामध्ये तो रस्ता खंदाचा तुमच्याकडे लेखी अर्ज आहे का? लेखी परवानगी ग्रामपंचायतनं दिली आहे का? सिस्टीम आहे नाही? सर बोला ना, काहीतरी बोला. म्हणजे सिस्टीम आहे का नाही ते? या ठिकाणी अजून जिथं कुठं रस्ता साहेब मला तो असेल, प्रश्न नाही. तो- रस्ता खणताना ग्रामपंचायतनं लेखी परवानगी तुम्हाला दिली आहे का? खंदाला? तुमच्याकडे ते परमिशन आहे का असं विचारतात, आहे का नाही? आहे का परवानगी? माहिती घेतो सर. बरं आणखीन काय काय माहिती नाही तुम्हाला या प्रकारे? करोडो रुपयाचं काम करता, माहिती घेता म्हणून कसं कसं आहे? किती कोटीचं सर काम? होण्यानं माझं दुःख नाही. मी हातापाया करून खासदार, आमदार किंवा सीओ कोण जे रस्ते मंजूर करून आणून दिलं ग्रामपंचायतला, ते जर रस्ते जर वाटोळ होत असेल तर काय उपयोग आहे आमचा?
पाणी न येण्याशी काही मतलब नाही आम्हाला, कारण 3 योजना झाल्या. ह्याचं देखील मी बॉर्डवर लिहून द्यायला तयार आहे. ह्याचं बी पाणी येत नाही. लिहून देतो मी, लिहून आज घडीला हे देखील पाणी येत नाही. सर काय नेमकं म्हणणं तुमच्या मांडव हा दोन या प्रकरणात नाही, या योजनेची माहिती तुमच्याकडे काहीच नाही का? आहे. मग सांगा ना काय माहिती आहे सांगा. जे काही काम अर्धवट आहे सर ते 2-3 दिवसात चालू होईल. साहेबांनी जो रस्ता सांगितलेला आहे, जो शिल्लक आहे कॉन्क्रिटीकरण करण्याचा, तो येत्या 2-4 दिवसामध्ये पूर्ण केला जाईल. 4 दिवसामध्ये कॉन्क्रीट करून देणार. हो सर. आणि त्या ज्या योजने अंतर्गत काम चालू आहे त्या योजनेची खरी अंमलबजावणी प्रत्यक्षात नागरिकांपर्यंत पाणी पोहोचल का? पाणी पोचल, सर, टेस्टिंग total वगैरे estimate होईल. बरं, किती estimate? त्याच्यानंतर त्यांच्याकडेच आहे. एस्टिमेट कॉस्ट काय माहिती तुम्हाला एस्टिमेट वगैरे सर मला काही नको साहेब, मला पाणी येत नाही. मला गॅरंटी आहे, छातीत ठोकपणे सांगतो मी नाही पाणी सर, येत अजून नाही. आपण त्याची टेस्टिंग वगैरे ज्यावेळेस करणार आहे. अहो साहेब, तुम्ही टेस्टिंग करू शकत नाही. साहेब तुम्हाला घेऊनच आपण टेस्टिंग. तुमच्या आत्मविश्वासानं कसं काय सांगतात? छातीवर ठोकून सांगता असं बोलला तुम्ही. येतच नाही. 2चं गेलं नाही, ह्याचं तर कुठून जाणार आहे? त्याची लेवलच नाही तर येतं कुठून? साहेब मूळ कसं आहे, ह्यांची जी पाईपलाईन आहे ती तुमची हस्ती टाईप आहे. आणि जे तोंड जोडलेत त्या तोंडातच लिकेज आहे. बरेच मी बाबू गांधीच्या दुकानात बसतोय, तिथं बरेच जण येतात, सरपंच हे येतात, त्यांच्यावर माझी होते चर्चा. अहो ब्लॅक पाईपलाईन सगळे लूज आहेत. एका सरपंच ब्लॅक कॅन्सल करून PVC पाईपलाईन लिहिले. का म्हणलं तर तोंडातून लिकेज व्हायला म्हणतात. हा बरेच सरपंच आहेत, मी नाव सांगू शकत नाही त्यांचे. बरोबर नाही, मी सांगणं योग्य नाही. माझी अपेक्षा काय बाबा, जे रस्ते आहेत जे ह्यांनी खणलेत ते रस्ते तर दुरुस्त करून द्या. आता प्रश्न असा आहे की या निष्काळजीपणाला जबाबदार कोण आणि अपघात झाल्यास जबाबदारी कोण घेणार? प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.